नमस्कार मंडळी, मी प्रियंका कुक विथ प्रियंका मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आता तुम्हाला वाटलं असेल हे सगळं पसारा मांडलाय म्हणजे आज हा व्हिडिओ कशासाठी घेऊन आले आहे। तर कशासाठी नाही तर मी हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी घेऊन आली आहे। तर जर तुमच्याकडे पिको फॉलची मशीन असेल तर तुम्ही घरी बसून सुद्धा दिवसाला 200 ते 250 रुपये आरामात कमवू शकता। तर बघा मी ह्या साड्या आज पिको फॉल केलेल्या आहेत। या सगळ्यांना मी फॉल लावलेला आहे आणि तसंच ह्या 3 साड्यांना मी फक्त पिको केलेला आहे। तर बघा पिको केल्यानंतर ह्या पिकोचे पैसे किती घ्यायचे तर बघा दोन्ही साइडला जर तुम्ही पिको केला तर दोन्ही साइडचे तुम्ही 15 रुपये घेऊ शकता। जसं की तुमच्या एरियामध्ये जर तुम्ही 5-5 रुपये घेत असाल तरी सुद्धा ठीकच आहे, कारण की याला सुद्धा खूप मेहनत लागते। पिको करायचं म्हटलं तरी आपल्याला साडी व्यवस्थित खाली टाकून आपल्याला सरळ कट करून घ्यावी लागते अगोदर सुरुवातीला आणि मग नंतर पिको करावा लागतो। तसंच ह्या साड्यांना सुद्धा मी पिको फॉल केलेला आहे। तर बघा पिको फॉल करताना सुद्धा खूप साऱ्या अडचणी येतात। तर बघा ह्या साडीची सुद्धा तसंच झालेलं, कारण की ही जी साडी आहे ना डिझाईनची साड्या बऱ्याच वेळाना शॉर्टकट मध्ये येतात। तर बघा ही साडी नेसत्या पदरापर्यंत कमी होते आणि तिथून पुढे जी एवढी 2 इता समोरची लांब होती तर मला ती सुद्धा स्वतः अगोदर दुमडून घ्यावी लागली आणि मग नंतर फॉल लावावा लागला। कारण की काय होतं, फॉल लावताना आपण तिथपर्यंत फॉल लावला तर फॉल खाली वरी होऊ शकतो आणि हात शिलाई करताना साडीचा आतमध्ये गोंधळ होऊ शकतो। त्याच्यामुळे साड्या अगोदर व्यवस्थित बघून घ्यायच्या। कधी कधी तर काय होतं, ज्या साडीला लेस नाही तर त्या साडीला कधी कधी उलटा सुद्धा फॉल लावला जाऊ शकतो। त्यामुळे आपल्याला अगोदरच बघायचे आहे। तर बघा जसं की ह्या साड्या आहेत तर बघा ह्या साड्यांना बऱ्याच वेळा काय होतं आपल्याला सवासा आणि उलट कळत नाही। त्यावेळेस काय करायचं, कधी कधी आता आपण काय करतो, कधी कधी याच्यावरती स्टिकर आहे का ते बघतो आणि स्टिकरच्या साईडला आपण उजवी साईड समजतो। तर तसं नाही करायचं, कधी कधी फुलांकडे लक्ष द्यायचं आणि जरी नाही समजलं ना तर बघा ह्या खालच्या साईडला ना छोटे छोटे असे बारीक खोल असतात। तर ते जर असे शाप असतील तर समजायचं सवाशी बाजू आणि खोलगट असेल तर समजायचं उलटी बाजू। तर तशा पद्धतीनं सेम साडी असेल ना तर फॉल लावून घ्यायचं। तर बघा ह्या साड्या मी आता पिको फॉल केलेल्या आहेत आणि बघा ही सुद्धा साडी मला करायची होती पण तर मुलं शाळेतून आल्यामुळे मग मी नंतर बंद केलं। कारण की काय होतं सकाळी 8 वाजता गेल्यानंतर 3 ते 4 वाजतात मुलाला यायला आणि मग तो कंटाळून येतो। त्यामुळे मग मी साड्या स्टॉप केल्या आणि अगोदर त्याला दूध बिस्किट खायला दिलं, हातपाय धुवायला, कपडे चेंज करायला माझा चांगला अर्धा तास गेला आणि मग मी म्हटलं आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करायची। तर ही साडी मी अशीच ठेवून दिली। आता ह्या साडीला मी उद्याच्याला पिको फॉल करणार आहे। तर बघा पिको फॉल करताना आपल्याला 10-15-20 मिनिटं फॉल अगोदर पाण्यामध्ये चांगले भिजून द्यायचे आहेत आणि मग नंतर वाळू घालायचे आहेत आणि थोडेफार वाळले की लगेचच आपल्याला हे असे दुमडून याच्यावरती काहीतरी वजन ठेवून हे असे सेट करून घ्यायचे आहेत। आणि जर तुमच्याकडे तेवढा वेळ नसेल तर तुम्ही पटकन लगेच 2 मिनिटांमध्ये प्रेस करून लगेच फॉल बसवू शकता। तर बघा मी हे अशा पद्धतीनं फॉल लावते हे तुम्हाला सांगितलं। तर सगळ्यात महत्त्वाचं आता मी पिको फॉलचे पैसे किती घेते तर बघा पिको फॉलचे पैसे कसे घ्यायचे आहेत, जसं कस्टमर असेल देणाऱ्यातला असेल तर 70 घ्यायचे, अर्जंट असेल तर 80 घ्यायचे आणि जर 2-3 दिवसामध्ये आपल्याला पिको फॉल करून जर साडी द्यायची असेल ना तर मग 60 रुपये घ्यायचे। तर मी माझ्या एरियामध्ये फक्त 60 रुपये घेते। तुम्ही तुमच्या एरियामध्ये किती घेता हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तसंच राहिलेल्या दुपारच्या वेळेमध्ये ब्लाऊज कटिंग करायचे असते तर ब्लाऊज कटिंगला जर आपल्याला म्हणजे मला वेळ पुरत नाही ना तर मग मी काय करते, अगोदरच हे असे पेपरवरती माप वगैरे टाकून असं आखून घेते। तर बघा तुम्हाला दिसतंय का, बघा हे अशा पद्धतीने हे ब्लाऊजचं मी वरती आखून घेतलेलं आहे। तसंच बाहेरची सुद्धा कटिंगचं हे मी असं माप टाकून असं पेनाने आखून घेतलेलं आहे। तर हे मी नंतर कट करून घेणार आहे आणि मग ब्लाऊज वरती अस्तरवरती माप टाकून मग ब्लाऊज शिवणार आहे। तर बघा आता तुम्ही म्हणताल पेपरवरती टाकायच्या ऐवजी डायरेक्ट कापडावरती माप टाकायचं, तर नाही, कापडावरती माप का नाही टाकायचं, कारण की आपण ज्यावेळेस पेपर कटिंग करतो ना त्यावेळेस कारण की आपण ही कटोरी ना नंतर अजून एकदा आपल्याला पेपरवरती वाढवायची असते आणि जर डायरेक्ट आपण कापडावरती टाकली तर आपलं कापड खूप वेस्ट जातं। त्याच्यामुळे आपल्याला अगोदर पेपर कटिंग करायचे आणि मग नंतर ब्लाऊज शिवायचं। तर हे मी तुम्हाला का सांगितलं पिको फॉलच्या व्हिडिओमध्ये, कारण की
मी अगोदरच माप टाकलेली होती, म्हटलं हे पण तुमच्यासोबत शेअर करावं. तर बघा अशा पद्धतीचा मी आज ब्लॉग घेऊन आले आहे. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूया असेच एका छानसे व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, धन्यवाद.